नामदेव ढसाळ, संत तुकाराम, संत कबीर यांची नावं आणि यांच्या कविता वाचणं हे सभागृहामध्ये वाचतो आहोत म्हणून मला प्रोटेक्शन आहे, अटक होणार नाही. नामदेव ढसाळांची कविता मी सभागृहात वाचतोय म्हणजे मला अटक होणार नाही. पण कदाचित हीच कविता मी बाहेर वाचली तर मला गजाड चकते. कविता वाचतोय. रक्तात पेटलेल्या आगळीत सूर्यांनो, तुमची आई बहीण आज विटंबली जाते हटाहटातून. मवाल्यासारखे माजलेले उन्मत्त निरो आजही मेणबत्ती सारखे जाळतात माणसं चौका चौकातून. कोरभर भाकरी पसाभर पाणी यांचा अट्टहास केलास तर आजही फिरवला जातो नांगर घरादारावरून. चिंतकाळलेले हात सळसळलेच तर छाटले जातात आजही नगरा नगरातून. रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो, किती दिवस सोसायची ही घोर नाकेबंदी. मरेपर्यंत राहायचं की असंच युद्ध कैदी. हे कोण म्हणालंय? हे मी म्हणालो नाही, नामदेव ढसाळ. तुमचा बेशरम अधिकारी काय विचारतो माहितीये? कोण नामदेव ढसाळ? त्याला जाऊन सांगा, हा नाम्या, हा आमचा नाम्या, एका गरीब घरात जन्मलेला, उपाशी पोटी झोपलेला नामा, हा प्रत्येक शब्दात व्यथा व्यक्त करत होता गरीब पोटाची, इथल्या जात व्यवस्थेची, इथल्या धर्म व्यवस्थेची, इथल्या जात वर्चस्ववादाची. आणि तुम्ही विचारते कोण नाम्या?